आज भारतीय जनता पार्टी कार्यालयात एक तातडीची आणि महत्त्वाची प्रेस घेण्याचं कारण म्हणजे गेले 2 दिवस सोशल मीडियावर माननीय निलेश राणे साहेब हे लोकसभेचे उमेदवार आहेत अशा प्रकारचे सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमातून बातमी फिरत आहे. हे 2 दिवस चालू आहे आणि आज TV नाही, मी पाहिलेली TV नाही आणि इतर जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे याच्यावर पण फिरत आहे की माननीय निलेश राणे संभाव्य लोकसभेचे या रत्नागिरीचे उमेदवार असतील. परंतु आपल्याला कल्पना आहे आपल्या माध्यमातून माननीय निलेश राणे साहेबांनी यापूर्वी पण सांगितलेलं आहे. पक्षसुद्धा ज्यावेळी आग्रही होता की निलेश राणेने या रत्नागिरी सुंदर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, तेव्हासुद्धा निलेश राणे साहेबांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे क्लिअर केलं आहे की मी कोणत्या परिस्थितीत लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत की निलेश राणे उमेदवार असतील हे हे कुठेही नाही. परंतु आपले जे काही आमचे विरोधक आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विरोधातले लोक आहेत हे अशा प्रकारचं काम करत असतील कदाचित असा आम्हाला संशय आहे. परंतु एक 4 दिवसापूर्वी मी असेल, सावंत साहेब असतील, आमचे प्रमुख कार्यकर्ते अन्य कार्यकर्ते माननीय रवींद्र चव्हाण साहेब ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि कोकणची संघटनात्मक जबाबदारी ज्यांच्याजवळ दिलेली आहे त्या माननीय रवींद्र चव्हाण साहेबांची सुद्धा आम्ही चर्चा केली होती. खरं म्हणजे का आम्ही हा विषय चर्चा करण्यासाठी गेलो नव्हतो, तर काही विकासात्मक कामं असते आणि मुंबईत गेलो होतो, त्यांची भेट घ्यावी आहे तिथे गेलो होतो. त्यावेळी सुद्धा चव्हाण साहेबांनी सुद्धा माननीय पालकमंत्री चव्हाण साहेबांनी सुद्धा विषय सांगितला की निलेश राणे हे संभाव्य उमेदवार आहेत, त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे मात्र संघटनात्मकदृष्ट्या. आणि त्या ठिकाणी एक मोठ्या फरकाने ज्यावेळी राणेसाहेब ज्या पद्धतीने उपरकरांच्या विरोधात ज्या पद्धतीने विजय मिळू शकले तशा प्रकारचा विजय मला अपेक्षित आहे निलेश राणे साहेबांचा आणि पार्टी म्हणून सगळ्या नेत्यांना अपेक्षित आहे. आणि म्हणून आपण सगळं टीमवर काम करूया. म्हणजे ते माननीय पालकमंत्री चव्हाण साहेब सांगतात, माननीय राणेसाहेब सुद्धा कधी असंच म्हणा नाही. राणेसाहेब त्या विषयावर कधीच बोलले नाही. म्हणजे निलेश राणे लोकसभेचे उमेदवार असतील, विधानसभेत ते कधीच या विषयावर बोलले नाही, तर तो घरातल्या विषयात निलेश साहेब बोलत नाही. परंतु आपल्याला कल्पना असेल की राणेची ही फॅमिली आहे गेली तर मी तर 30-32 वर्ष होता आणि आपण पण 30-35 वर्ष ओळखता की त्या फॅमिलीला असं नाही की ताकाला जा आणि गाडव्याला असं काय नाही. निलेश राणे यांचा स्वभाव आहे, त्या स्वभावापर्यंत निश्चितपणे सांगितलं असतं की मला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे किंवा नाही सांगितलं असतं. परंतु ज्या अर्थी निलेश राणे साहेबांनी स्पष्टपणे ज्याची क्लिअरता पक्षाकडे केली आपल्या माध्यमातून वारंवार अशा प्रकारचे सूचित केलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा लढवणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे ह्या काही अफवा पसरवल्या जातात, ह्या काही बातम्या चुकीच्या पसरवल्या जातात. हे काम मी असं समजतो की हे काम भारतीय जनता पार्टीचे विरोधक असेल कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत त्यासाठी असेल. परंतु मी गेले 2-3 वर्षात कुठल्या संघटनात्मक गोष्टीवर बोलत नाही. शक्यता नाकारता येत नाही की अंतर्गत सुद्धा काही विरोधक जे असतील हे निलेश राणे साहेबांना लोकसभेचे उमेदवार आहेत असं सोशल मीडियाच्या माध्यमातून काही आपली कटपुतलीच्या माध्यमातून ते पेरायचं आणि आपला जर हेतू साध्य करायचा असेल तर निलेश राणे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि खाली कोणीतरी आपला प्रचार करते आम्ही इकडे आहोत. ह्या गोष्टी कोणीतरी अंतर्गत असेल थांबवायला पाहिजे. पण मी 3 वर्षामध्ये अंतर्गत ह्या विषयामध्ये कधी बोलत नव्हतं. परंतु एखादी गोष्ट वारंवार जेव्हा मीडियाकडे जाते, वारंवार जेव्हा प्रेसकडे ज्या अशा गोष्टी जातात त्यावेळी काही गोष्टी बोलाव्या लागतात. आणि आम्ही अनेक वेळा म्हणालो की निलेश राणे साहेब हे स्वतः कधीच चूक नव्हते. मालवणपुरा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संघटनात्मकदृष्ट्या जी सक्षमपणे जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे होती ते कोणी घ्यायला तयार नव्हतं. आणि अशा वेळी आम्ही सगळे हे जे आता दिसत आहेत ह्या पलीकडे जे कार्यकर्त्याची टीम आम्ही माननीय निलेश राणे साहेबांना भेटलो आणि मला साहेब ह्या मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि तेव्हापासून निलेश राणे साहेब असतील त्यांनी जबाबदारी घेतल्यापासून सातत्याने काम करते. आपल्याला माहिती असेल मग मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आता ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, विकास संस्था झाला, संघाच्या निवडणूक झाल्या, ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतःला झोपून घेऊन म्हणजे तन मन धन अर्पण करून पूर्णपणे हा मतदारसंघ जिंकून काढला. आपल्यालाही माहिती असेल की आपण प्रेसच्या माध्यमातून अनेक वेळा ते आमदार वैभव नाईक आमदार सुद्धा खूप बॅकफूटवर आता ते आमदार आलेले आहेत आणि त्याच्यामुळे तेही अशा प्रकारचे आपल्याला माहिती आहे की मागच्या 2-3 महिन्यापूर्वीचा प्रेस काढलाय तर वैभव नाईक कधीच शिंदे गटावर बोलायचे नाही, शिंदे साहेबांना बोलायचे नाही.
पालकमंत्र्यांना सुद्धा बोलताना ते मिळायचे. आणि आता तुम्हाला माहिती आहे की ते सरकारवर सातत्याने वेगवेगळ्या टीका करतायत, पालकमंत्र्यांवर टीका करतायत, शिंदे साहेबांवर टीका करतात. ह्याचा अर्थ असा आहे की त्यांना टिकण्याचे दरवाजे बंद झाले आहेत. आणि म्हणून आपल्यासमोर पुन्हा एकदा सांगतो की निलेश राणे हे संभाव्य उमेदवार आहेत. तशामुळे पार्टीकडून निश्चित आहे, कुठल्याही त्याच्यात बदल होणार नाही. परंतु आपल्याला खात्री आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्या माध्यमाने सर्वसामान्य जनतेला वाटतं की कोणत्या परिस्थितीत निलेश राणेंना निवडून द्यायला पाहिजे. काम करणारा माणूस आहे असं जनतेची भावना आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. तुम्हाला सांगतो मी गेली 32 वर्ष राजकारणात आहे, पण मी असं म्हणू शकणार नाही ना की मी निवडून निलेश राणेंना काढणार. निवडून मी नाही काढणार, तर निवडून कोण काढतील तर तिथली जी सर्वसामान्य जनतेला वाटतं की निलेश राणेंसारखा माणूस कार्यकर्ता माणूस या ठिकाणी पाहिजे. इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतं की निलेश राणे मी कोणीच निवडून काढू शकणार नाही. आणि म्हणून सांगतो का काय होतं, मी नव्हतो का? म्हणजे मी जर धोंडी चिंदरकर म्हणायचं असेल तर मी माझ्या विभागात नेतृत्व करत होतो. मी तालुक्यात फार नसेल विभागात माझ्या गावात नेतृत्व करत होतो, पण तेव्हा मी नेतृत्व करत होतो त्यावेळी माझी जबाबदारी होती. मी निवडून काढू शकलो नाही राणे साहेबांना, मी निवडून काढू शकलो नाही निलेश राणे साहेबांना. त्याच्यामुळे मी कुठला कोणी निवडून काढणार नाहीये. निलेश राणे निवडून काढायचं ही सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. आणि निलेश राणेंचं स्वतःच अस्तित्व आहे, राणे साहेबांचं स्वतःच अस्तित्व आहे. त्यांना मी निवडून काढण्याची काही गरज नाही. परंतु ह्या जनतेने ठरवलं आहे की आपल्याला निवडून सन्माननीय निलेश राणे साहेबांना काढायचं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जर कोणी बातम्या करत असेल किंवा त्याचा प्रचार असेल तर माझी विनंती थांबवावी, विरोधकांनी सुद्धा थांबवावी. काही पत्रकाराच्या माध्यमातून सुद्धा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही ज्या बातम्या पेरल्या जातात आणि त्या पसरवल्या जातात, हा फक्त कार्यकर्त्यांना संभ्रमित करण्यासाठी ह्या केल्या जात असतील तर तसं कोणी समजू नये. निलेश राणे हे तेवढे कच्चे नाही, ज्यांनी लोकसभेमध्ये एवढ्या मोठ्या लोकशाहीची ज्यांनी संसदेमध्ये लोकशाहीच्या मंदिरात ज्यांनी काम केलं, जे लोकशाही आणि कमी वयात ज्यांनी काम केलं, त्यांना राजकारणाचा प्रत्येक माणूस ओळखता येतो, त्यांना प्रत्येक कार्यकर्ता ओळखता येतो. आणि तुम्हाला माहिती आहे पत्रकारांनी सुद्धा अनेक वेळा ओळखलेलं आहे, त्यांना माणसं चांगले ओळखता येतात. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की इथे एखादी जरी टाचणी पडली तरी त्याचा आवाज आधीच बंगल्यापर्यंत जातो. त्यामुळे इथे काय घडतं, कुठल्या गोष्टी घडतात ह्या सगळ्या हे आहेत, म्हणजे काही अफवा असतील. आणि आपल्याला माहिती आहे की राणे साहेबांनी इतर माध्यमातून जी केलेली कामं आहेत, माननीय पालकमंत्री चव्हाण साहेबांनी यांनी पण केलेली जी कामं आहेत हे खूप एवढी प्रचंड कामं आहेत की आमचं जे उमेदवार असतील त्यांना बाबा निवडून काढा असं सांगण्यात हे कामाची वेळ नाही. आणि स्वतः निलेश राणे साहेबांचं स्वतःचं अस्तित्व आहे. जर ते त्या मतदारसंघात काम करतात त्यांनी तशा प्रकारचा वेळ दिलेला आहे. आणि लोकांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे. आम्ही जनतेच्या विषयावर सांगतो, आम्ही कोणाच्या कार्यकर्त्यांच्या विषयावर आम्ही सांगत नाही की आम्ही निवडून काढू मी काढू. या जनतेचा आम्हाला जो आता जो आम्ही जो कल घेतो त्या वाटतो, आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाटतो. हे पाहिल्यानंतर आम्हाला निश्चित वाटतं की या प्रकारे आम्हाला निलेश राणे साहेब आहेत. मी हे क्लिअर करतो, मी पार्टीचे जबाबदार पदाधिकारी म्हणून तालुकाध्यक्ष म्हणून करतो. कारण कुठल्याच पातळीवर जेव्हा एखाद्या पक्षामध्ये चर्चा मी थोडं कोणी चर्चा करत असेल तर मी सांगेन मी सिनियर आहे भाजपमध्ये. जे कोणी चर्चा कर मी जे ऐकतो ते मी सिनियर आहे भाजप, मलाही माहिती आहे ना ते 8 वर्ष भाजप मी समजून घेतलेलं आहे. भाजपमध्ये अशा प्रकारचं कुठलं होत नाही, कुठलं लॉबिंग होत नाही, कुठले मेळावे होत नाही, कुठलं होत नाही. भारतीय जनता पार्टीला माहिती आहे काम करणारा नेता कोण आहे, काम कोण करू शकतं, कोण निवडून येऊ शकतं. आणि निलेश राणेची जी क्षमता आहे, चव्हाण साहेब असतील, राणे साहेब या सगळ्यांच्या सूचना आहेत. निलेश राणे त्यांना निवडून काढा. चव्हाण साहेब कधी म्हणत नाही मी काढणार, आम्ही सगळे निवडून काढणार. आणि म्हणून तो प्रत्येक व्यक्तीची आम्हाला गरज आहे. परंतु खऱ्या अर्थाने काही समजा गोष्टी अंतर्गत असतील तर त्यांना मी आत्ताच सांगतो हे चांगलं नाही. अशा कोणी अफवा पसरवू नये. आपले जरी असले आणि विरोधक असले तर भविष्यात या प्रकाराला एका गंभीरपणाने ह्याची दखल घेतली जाईल. अशा प्रकारे कोणी अफवा पसरवू नये. माझी विनंती आहे की निलेश राणे हे मालवण कुडा विधानसभेचे उमेदवार आहेत, ते लोकसभेचे उमेदवार नाही. हे या ठिकाणी सांगण्यासाठी आहे. आणि भविष्यात या ठिकाणी ज्या काही गोष्टी आहेत, वैभवनिक आता ठिकाणी काही कामांची भूमिपूजन करतात आणि सांगतात की आता कुठेतरी एका दुसरा 1-2 माणसाला उभा करण्याचा पक्ष मला वाटतं पडव्यात दाखवला या ठिकाणी त्यांचे प्रयत्न आहेत. सगळे खोटं आहे, हे सगळं तकलादू आहे. त्याला माहिती आहे की आता ग्राउंडवर काही राहिले नाही, उभाटाचं काही राहिले नाही. आणि शिंदे गट असेल आम्ही असेल एक संघ काम करतो. प्रश्न आहे लोकसभेच्या उमेदवाराचा भारतीय जनता पार्टी ठरवेल ना, कारण भारतीय जनता पार्टी हा विशाल पक्ष आहे. ते का आम्ही कोण ठरवत नाही. लोकसभेचा उमेदवार जो पण ठरेल
आमची मागणी आहे, भारतीय जनता पार्टी म्हणून आमची मागणी आहे की या लोकसभा विधानसभा मतदारसंघातून उद्या भारतीय जनता पार्टीचा असावं. पण समजा उद्या निर्णय घेतला, मग तो शिंदे गटाचा असेल किंवा अन्य कोण असेल, भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या उमेदवारावर जो काही निर्णय घेईल, पहिली निवडणूक ती आहे, त्यामुळे जो काही निर्णय घेईल भारतीय जनता पार्टी म्हणून पक्ष म्हणून त्या निर्णयाशी आमचे कार्यकर्ते सहमत असतील, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगण्याची कारण नाही. जो उमेदवार भारतीय जनता पार्टी देईल तो उमेदवार असेल. परंतु भारतीय जनता पार्टीकडून आमची ठाम मागणी आहे की ही लोकसभा मतदारसंघ असेल, हा विधानसभा मतदारसंघ असेल, ह्या कार्यकर्त्यांच्या आपण म्हणतो ना, म्हणजे त्या ठिकाणी कार्यकर्ते क्वालिटी आहे, त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. आणि म्हणून ताकदीच्या जोरावर आम्ही म्हणतो की लोकसभा सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे मिळायला पाहिजे आणि विधानसभा सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे राहायला पाहिजे. आणि लोकसभा मला खात्री आहे भारतीय जनता पार्टी नेते विचार करतील आणि विधानसभेसाठी ऑलरेडी निलेश राणे साहेब ही चर्चा तिथे झालेली आहे. नावच पूर्ण आहे, तर दुसरं कोणी स्पर्धेत असणार नाही, कोणी स्पर्धेत असण्याची गरज नाही. परंतु आपल्या माध्यमातून, प्रेसच्या माध्यमातून सांगतो, काहीतरी कोणी पेरण्याचं काम करत असेल, आमचे जरी कार्यकर्ते असतील अशा चुकीच्या म्हणजे समजा भावने किंवा चुकून जर ह्या प्रकारचे पोस्ट टाकत असतील तर त्यांनी समजून घ्यावं इथे काय पेरलं जातं, मग कुठे मिटिंग घेतली जाते, कुठे काय होतं, काय अंतर्गत या गोष्टी ह्या सगळ्या पक्ष नेतृत्व जाणून आहे. पालकमंत्र्यांचे स्वतःची यंत्रणा लागले, निलेश राणे साहेबांची स्वतःची यंत्रणा आहे, राणे साहेबांची स्वतःची, हे सगळं काय बाहेर कळत आहे. विकासाच्या माध्यमातून काही ठिकाणी लोकांना पेटवण्याचं काम चालू आहे हेही माहिती आहे. परंतु ह्या गोष्टी कधी सक्सेस होणार नाही. निलेश राणे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहतील आणि आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा की निलेश राणे साहेब असतील किंवा कोणी असतील, ह्या अशा गोष्टीने विचलित होणार. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निलेश राणे साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, त्यामध्ये कुठल्या प्रकारे शंका असण्याचं कारण